हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता वाजलेले आहेत 11:15 आणि आता थोडं लेट झालं आहे नाश्ता करायला। तर नाश्त्याला त्या दिवशीचं नाचणीचं पीठ होतं उरलेलं, म्हणजे डोश्याचं, तर तेच मी काढले होते। तर डोसे काहीतरी एक 7-8 बनले फक्त, त्याच्यामुळे आम्ही फाफडा मागवला। तर आता रिदेशचा नाश्ता झाला करून, पण आता फाफड्यासाठी तो बसलेला आहे। आणि रिदेशने कलिंगड दिलेलं रिदेशला, तर रिदेशने डोसा आणि चटणी पण मी बनवलेली खोबऱ्याची, तर ती खाल्ली। तर आज मम्मी येणार आहे माझी आणि बहीण, म्हणजे ते अजून निघालेले नाही आहेत। तर आज आमचं जेवणाचं म्हणजे मी आणणार होते फिश, पण ती बोलली की म्हणजे कलेजी घेऊन येणार आहे, तीच आणणार आहे। तर मी म्हटलं ठीक आहे। तर मी म्हटलं आता मी आता वाटण काढत होती ॲक्च्युली, पण लाईट गेलेली आहे आणि लाईटीचा काय मेसेज आलेला नाही आहे कधी येणार आहे काय येणार आहे। तर मी म्हटलं आता फक्त थोडंसं भाजून वगैरे ठेवते, कांदा वगैरे असं। तर ते सगळं आता मी भाजायचं आहे अजून, म्हटलं आधी नाश्ता करूया। तर चला आता रिदेश चला सुरुवात करा। हां चला, तर आता मी नाश्ता करून घेतो। हे घे, हे घे, ह्याच्यामध्ये बुडवायचं आहे, ह्याच्यात बुडव। हां व्हेरी गुड, हां छान आहे ना, हा ना, छान ना, मला दे ना एक, मम्मीला दे एक, मला बघ केवढंसं देतो यार तो। काय रे, असं हे होतंय, जरा धुरकट दिसतंय का ते? हे नको। माझा नाश्ता वगैरे झाला आणि रिदेशने तर काय फाफडा नाही खाल्ला, त्याला काय आवडला नाही। मी त्याला भरवत होती पण तो नको बोलला। मग त्याने नाचणीचा डोसा होता ना तो, आणि इमलीच्या चटणीमध्ये तो बुडवून खातो। त्याला ती इमलीची चटणी आवडते, म्हणजे आवडली ॲक्च्युली। तो याच्या आधी कधी मी त्याला बघितलं नव्हतं असं आवडीने खाताना असं। मग आता किचनमध्ये आली मी, आणि हे आता मम्मी आली तर हे कलेजी आणली। आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण, आणि लाईट आली लकीली। तर आता मी हे वाटून घेणार आहे, आणि अद्रक लसूणची पेस्ट वगैरे सगळं तयारी करायची आहे जेवणाची। आणि ते दोघंजण दिनेश आणि रिदेश आता कुठे खाली चालले वाटतं। आणि आजकाल जरा रिदेशला थोडंसं असं क्ले बरोबर खेळायचं काय माहिती, त्याला हे झालंय थोडं। सकाळी पण तो बसला होता इकडे हे घेऊन। आता तुला बाहेर जायचंय ना बाबू, भरून ठेव, भरून ठेव, चालले ना रे तुम्ही? हा चल, ते बघ जा, कॅब घालायची, जा नंतर कर, जा। इथे काय झालंय, भू झालंय बघ तुला, इथे धर, भरून ठेव नंतर। बर, हा भरून ठेव, हा गुड, हा हा हा, आणि कॅब घाल, लावते झाकण, हा जा, गुड। तर असं मला रिदेशच्या पाठी ओरडावं लागतं सारखं। थोडंसं हल्ली जरा त्याचं बिघडलेलं आहे, म्हणजे जरा वागणूक, हायपर तर तो आहेच, आधी होता आणि आता तर अजूनच मला वाटतो थोडासा। आणि कसं काम असल्यावरती जरा घरात मला समजत नाही म्हणजे कसं, म्हणून मग दिनेश बोला की मी त्याला आता जरा खाली घेऊन जातो। म्हटलं ठीक आहे तुम्ही जा खाली म्हणून। आता इथे ते ॲनिमल ॲक्च्युली मी बघितलं नाही, नाही तर ते पण त्याला भरायला लावले असते, तसेच ठेवणार आता, ते त्यालाच भरायला लावणार आले होते, त्यानेच ते काढले होते असं। तर चला आता मी जाते, आणि बहीण नाही आली माझी, तर ती थोड्या वेळाने येणार आहे। मम्मी आलेली आहे, फोनवर बोलते, आणि माझे गॅलरीमध्ये मोबाईलचे खूप व्हिडिओज आहेत, तर ते मला वेळच नाही भेटत आहे एडिटिंग करायला। हा व्लॉग आहे, हाच आता कधी येणार ते पण मला माहिती नाही आहे असं। तर बघू आता असं। तर ॲडमिशनच्या पाठी पण आहे रिदेशच्या, ते मी तुम्हाला नंतर सांगेन केव्हा तरी। तर चला आता पटपट आवरून घेते जेवणाचं। तर आता रिदेश खाली जाऊन आला, आणि आता इथे रिदेश लिहायला बसला। बोल, आली मी आली, पटपट लिहा रिदेश। कोण? रिदेश गोल फिर, तुम्ही गोल फिरो। कसं झालंय राणीची घर? मस्त झालंय, झणझणीत। आणि भाकरी मस्त। रिदेश छान आहे काय? छान छान। रिदेश पाय नाही लावायचा, नो
येस येस. ठीक आहे, हाफ हाफ सोलायचा म्हणजे पूर्ण नकोस आहे करू. इथे पकड खाली, ह्या हाताने पकड, असं पकड. हां, ही कोड इथून काढ, खाली पकड, पूर्ण नाही काढायची आहे साल. हां पकड, हां काढ काढ काढ, बस बस. हां बस, हां काढ, इथून काढ. गुड. हां बस बस. हां खात खात यायचं. हां हां, थोडं घे खाली, इथून खाली पकड. हां आता नंतर बाकीचे, आता खा नंतर. पूर्ण फिनिश करा. तर आता डायरेक्ट मी संध्याकाळी शूट करते आहे आणि मी रिदेशला घेऊन गेलेली ग्रुप प्लेसाठी. आणि आत्ताच आलो आम्ही, 10 मिनटं झाली. हातपाय वगैरे धुतले, रिदेशले कपडेच पूर्ण चेंज केले कारण थोडं घाण झालेलं त्याच्यामुळे. आणि आता त्याला बनाना दिलाय खायला. मला चहा ठेवलेली आहे, माझी ब्लॅक टी. आणि रिदेशसाठी हेल्मेट घेतला काल उल्हासनगरवरून, तर तुम्हाला पुढे दाखवते. मिनटं. तर हे रिदेशसाठी हेल्मेट घेतलं, म्हणजे स्केटिंगसाठी म्हणून असं घेतलं, पण म्हटलं गाडीवरती वगैरे लावू शकतो ना, त्याच्याकडे नव्हतं आणि त्याच्यासाठी घेतलं. आणि त्याच्यासोबत म्हणजे ते पूर्ण किट होतं. तर हे पॅड भेटले, म्हणजे नीला लावायचे, म्हणजे जे स्केटिंगचं असतं ना जे पूर्ण किट ते वाले. हे एक आणि हे एक हाताला जे लावतात ना इकडे, तर ते एक आहे. कारण कसं रिदेशला खाली घेऊन स्केटिंगला गेलेलं नाही, म्हणजे मी गेली नाही आहे कधी, कारण माझ्याकडे हेल्मेट नव्हतं त्याच्यामुळे. आता हे घेतलं मी, कसं त्याला गाडीवरती पण हे करू शकते कुठे लांब जाताना, आणि त्याला खाली पण घेऊन जाऊ शकते स्केटिंगसाठी, त्याच्यामुळे मग हे घेतलं असं. तसं आता जेवण वगैरे तर काय बनवायचं नाही आहे. काय झालं रिदेश, खा बाळ, फिनिश कर. तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग.